जय हरी. एकादश स्कंद भाग 189. 21व्या अध्यायात नाथ महाराज म्हणतात, ओंकार रूपी सद्गुरूंना माझा नमस्कार असो. तो वैकुंठनाथ महाविष्णू आहे. तो स्वानंद वैकुंठात सदा वस्ती करतो. त्याच्या ऐश्वर्याचा अंत लागत नाही. आत्मज्ञानाचा गरुड हात जोडून पुढे उभा असतो. त्यानं पंख नुसते फडफडवले की प्रचंड संसार वृक्ष उन्मळून पडतो. वैकुंठनाथाच्या हातात स्वानुभवाचं तेजस्वी चक्र असतं. त्याच्या हातातील गदा अभिमानाचा चेंदा करून टाकते. त्याच्या हातातील शंख निःशब्दात ओंकाररूपी शुद्ध गर्जना करतो. वेदवाणी ती हीच होय. त्याच्या हातातील मनोहर कमल परमानंदरूप सुगंधानं घमघमलेलं असतं आणि ते पाहताच आनंदाच्या उकळ्या फुटतात. जीव आणि शिव हे जय विजय असून त्याची अवियोगिनी सुंदर निजशक्ती हीच लक्ष्मी होय. वैकुंठात देहाभिमान नाही, काळ आणि कर्म नाही, जन्ममरणाचं भय नाही, कामक्रोधाचा मागमूस नाही. सद्गुरूचे भक्त त्याच्या कृपेनं अलक्ष वस्तू सहज पाहतात आणि निजानंदानं नित्य तृप्त असतात. साम्यतेच्या सिंहासनावर ऐक्यतेची गादी घालून सद्गुरू सहजासनात बसतात. हे बोलायला, वाचायला, सांगायला खूप सोपं आहे. पण बघा, हे सद्गुरूंचे भक्त जे आहेत ना, त्यांच्या कृपेनं अलक्ष वस्तू सहज पाहतात, निजानंदानं नित्य तृप्त असतात. कारण का, सद्गुरूंची कृपा त्यांच्यावर होते आणि साम्यतेच्या सिंहासनावर म्हणजे सगळीकडे त्यांना समभाव दिसतो आणि ऐक्यतेची गादी घालून म्हणजेच जीवाशिवाचं मिलन हे वेगळ्या पद्धतीने नाही तर त्यांच्या दृष्टीमध्येच झालेलं असतं, त्यांच्या भावनेमध्येच झालेलं असतं. म्हणून त्यांच्या आचरणामध्ये हे विश्वची माझे घरं असं होतं आणि मग त्यांना पशु पक्षी माणूस किंवा द्वैतभाव हा त्यांच्यामध्ये अजिबातच राहत नाही. आणि म्हणून ते साम्यतेच्या सिंहासनावर ऐक्यतेची गादी घालून सद्गुरू सहजासनात बसतात. या सद्गुरूंच्याच कृपेमुळे या भक्तांना अलक्ष वस्तू सहज पाहता येते है ना. आणि त्यांच्यावर तन्मयता हेच छत्र, संतोष हीच अब्दागिरी आणि ज्ञान आणि विज्ञान या 2 चौऱ्या ढाळत असतात. 4 वेद, 18 पुराणं, 6 शास्त्र आपापल्या परीनं त्याचं स्तवन करतात. एखादा भक्त मौनानंच त्याची स्तुती करतो आणि त्यानं संतोष पाहून सद्गुरू त्याला आपल्या पदावर बसवतात. विश्वामध्ये एक रूपानं भरलेला जनार्दन पाहून एकनाथ त्याच्याशी इतका एकरूप होऊन गेला की शेवटी एकपणाही नाहीसा झाला. महाबोधाच्या अंजनानं साऱ्या अंगालाच डोळे फुटले आणि दृष्टी सर्व व्यापक झाली. अशा रीतीनं करणेपण आणि न करणेपण हिरावून नेऊन श्री जनार्दनांनी ग्रंथनिरूपण करवून घेतलं. शेवटी नाथ महाराज सांगतात की भागवतावर अनेक संस्कृत टीका असून सुद्धा जनार्दन स्वामींना काय आवडलं कोण जाणे. आपल्याकडून मोठ्या प्रसन्नतेनं भागवताचा मराठी अर्थ त्यांनी लिहवून घेतला. म्हणजे नाथ महाराज इथे करते पण कोणाला देतात तर सद्गुरूंना. लिहिलं जरी मी तरी यामागची प्रेरणा आणि यामागचा कृपाशीर्वाद हा सद्गुरूंचा आहे. आणि आपणही असंच म्हणू शकतो की आपल्या कानावर रोज 10 मिनिट एकनाथी भागवत पडणं, ते श्रवण भक्ती आमच्याकडून घडवून आणणं हे आम्ही करतोय का? नाही, तर आपले सद्गुरू आमच्याकडून हे करवून घेत आहेत. प्रत्येक समाजात जीवन व्यवस्थित चालण्यासाठी काहीतरी शिस्त ही आवश्यक असते ना. आपलं घरसुद्धा चालायचं असेल तर
घरामध्ये एखादा कर्ता व्यक्ती असतो आणि सगळे निर्णय ती व्यक्ती घेते. आणि म्हणूनच या शिस्तीमधून एक विशिष्ट प्रकारची जीवन पद्धती तयार होते. या जीवन पद्धतीला भारतीय ग्रंथकार स्वधर्म असं म्हणतात. काय म्हणतात? स्वधर्म. वैदिक ऋषींनी भारतीयांची मनोरचना लक्षात घेऊन आणि आत्मदर्शनाचं ध्येय नजरेपुढे ठेवून एक विशाल जीवन पद्धती निर्माण केली. आणि म्हणून त्याला सांगतात की वेदानं सांगितलेला स्वधर्म. कालमान जसं बदलत गेलं तसं त्या पद्धतीच्या चौकटीतील वरवरच्या गोष्टीत फरक पडून आला, तरी पण अध्यात्माला पोषक अशी जीवनाची अंग आज तागायत कायम राहिली. शरीराचं आणि मनाचं दैनंदिन व्यवहार वेदाज्ञेप्रमाणे करावेत या संतांच्या आग्रहाचा अर्थ इतकाच की आपलं जीवन आतून आणि बाहेरून भगवंताच्या भक्तीला पोषक असावं. 400 वर्षांपूर्वी नाथांच्या समोर जो भारतीय समाज होता त्याच्या जीवन पद्धतीनुसार नाथांनी स्वधर्माचा विस्तार केला आहे. म्हणून नाथ महाराज इथे असं म्हणतात की काम्यकर्म, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, निषिद्ध कर्म, निष्काम कर्म असे कर्माचे अनेक प्रकार वेदांना सांगितले. कर्म जरी इथून तिथपर्यंत एकच असलं तरी अधिकार मात्र भिन्न असतात. भोजन करणं मुखाचं काम आहे, ते नाकानं करू लागलं तर दुःख होतं. अंबारी हत्तीलाच शोभतो, गाढवाला नाही. किंबहुना तिच्या भारानं तो मरूनही जाईल ना. एखाद्या प्रदेशात नुसती भांगच पिकते तर दुसऱ्या प्रदेशात साळी केळीचं अमाप पीक येतात. तद्वत विषयसक्ताला काम्यकर्मच योग्य असतं तर विरक्त पुरुषाला निष्काम कर्म शोभून दिसतं. सामान्य मनुष्य विषयासक्त असल्यानं त्याचा ओढा नैसर्गिक देहसुखाकडे असतो. त्याची वासना कमी होऊन त्याचं मन विरक्त होण्यासाठी वेदानं स्वधर्म प्रतिपादन केला. दिसण्यामध्ये स्वधर्म प्रवृत्तीपर दिसला तरी विषयाची निवृत्ती व्हावी हाच श्रुतीचा प्रधान हेतू आहे. स्वधर्माचं आचरण व्यवस्थित करण्यास देश, काल, द्रव्य आणि पात्र याबद्दल शुभाशुभाचे नियम हे पाळावे लागतात. आता उदाहरणार्थ ग्रहण, कपिलाषष्ठी, ब्रह्ममुहूर्त हे जे काळ पवित्र काळ असतात ना, तर ज्या काळात सुतक असतं, राष्ट्रावर संकट ओढवलेलं असतं, दुष्काळ किंवा तापाची साथ असते, देहाला परतंत्रता आलेली असते, राग आलेला असतो, चोरांचा सुळसुळाट असतो किंवा निद्रा आणि आळस व्यापून असतात, तो काळ कसा आहे? दूषित झालेला असल्यानं अयोग्य समजावा. तसंच ज्यावेळी द्रव्याचा अतिशय लोभ सुटतो, जीवाला अत्यंत काळजी वाटते किंवा विकल्पानं मन भरून जातं, त्यावेळीही काळ अनुचित असतो. द्रव्याची सुद्धा शुद्धता अशीच ओळखावी. तुपाच्या संस्कारानं अन्न शुद्ध होतं. मेघोदक 3ऱ्या दिवशी शुद्ध होतं. साचवणीचं पाणी हे अशुद्ध होतं, पण तुपात तळलेले अन्न हे पवित्र राहते. शिळं आणि आंबवलेलं अन्न अपवित्र होतं. झऱ्याचं पाणी नित्य निर्मळ पवित्र असतं. स्वयंपाक थोडा असून त्याला कुत्र्यानं तोंड लावलं तर अपवित्र म्हणून सगळा टाकून द्यावा. पण सहस्त्र भोजनाचा स्वयंपाक असून त्याला कुत्र्यानं तोंड लावलं तर तोंड लागलेलं तेवढं अन्न काढून टाकावं. बाकीच्या अन्नाचं भोजन करण्यात दोष नाही. आपल्या गावात सगळे आचार पाळावेत, परगावी अर्धे पाळावेत, शहरात 1/4 पाळावे आणि प्रवासात परिस्थिती पाहून वागावं. म्हणजे जर समजा आपण नामस्मरण करत असू, ही भक्ती आहे, नामस्मरण भक्ती आपण जर करत असू तर आपण आपल्या घरी असू तर शुचिरभूत होऊनच करावं, एका आसनावर बसूनच करावं, एक चित्तानंच करावं, ठरलेल्या वेळेवरच करावं. पण परगावी असू तर आपलं जे रोजचं आसन आहे ते जर आपण नेऊ शकलो नाही तर निदान स्वच्छ कापडावर बसावं आणि ते नामस्मरण करावं.
त्यातही शहरामध्ये आलेला असेल आणि कामाच्या धावपळीमध्ये किंवा जर प्रवासामध्ये असेल, तर प्रवासामध्ये परिस्थिती अशी आहे की ट्रेनमध्ये असेल तर स्नान नाही करू शकणार. मग स्नान न करता फक्त हातपाय धुवून गुळणा करायचा आणि आपली नामसाधना आहे ती एखादा स्वच्छ कपडा टाकून त्या जागेवर बसून नामसाधना करायची. म्हणजेच काय आहे तर परिस्थितीनुसार वेगवेगळे नियम हे वेगवेगळ्या पद्धतीने करावे, पण करावे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तूप अग्नीनं शुद्ध होतं, अग्नी ब्राह्मणाच्या मंत्रानं पवित्र होतो, ब्राह्मण स्वधर्मानं, धर्म वेद विधीनं, वेद गुरुमुखानं आणि गुरु आत्मानंदानं पवित्र होतो. तात्पर्य काय तर देश काल द्रव्य मंत्र कर्म आणि कर्ता सगळे शुद्ध असले म्हणजे स्वधर्म फलद्रूप होतो. माणसाला विषयभोग भोगत जा असं मुद्दाम सांगायची गरजच नाही. देहबुद्धीच्या भ्रमात वावरत असल्यानं त्याची स्वाभाविक प्रवृत्ती देहसुखाकडे असते. म्हणून विषय लंपट लोकांना थोडं तरी बंधन घालण्यासाठी, थोडं तरी बंधन लागावं यासाठी वेदानं एक पत्नीव्रत लावून दिलं. तथापि वेदानं आज्ञा दिली म्हणून माणूस स्वस्त्रीशी अहोरात्र गमन करेल तर ते अपवित्रच होय. देहसुखाचा त्याग एकाएकी करवत नाही म्हणून त्यांना हळूहळू सोडवण्याची युक्ती वेदाने केली. जसजशी विषय विरक्ती येत जाते तसतसा साधक आत्मस्वरूप होऊन जातो. वेदानं स्वर्गाचं फळ सांगितलं ते काही मुख्य नाही, सकामातून निष्कामाकडे जाण्यासाठी तो एक मार्ग आहे. मग आता वेदांचं खरं स्वरूप कसं असा एखाद्याला प्रश्न पडला तर त्याचं उत्तर उद्याच्या भागात नाथ महाराज देत आहेत. जय हरी.